मित्रांनो, हे आहे नाचनवेल कोपरवेल गाव। औरंगाबाद ते पाचोरा तसेच कन्नड ते सिल्लोड या दोन्ही राज्य महामार्गावर असलेलं सुमारे 4 ते 4.5 हजार लोकवस्तीचं हे गाव आहे। या गावाचे आराध्य दैवत असलेले भिकंशावली बाबा यांच्या विचार प्रेरणेने हिंदू मुस्लिम ऐक्य तसेच सर्व धर्म समभाव जपणारे गाव अशी ख्याती या गावाने पूर्वीपासूनच मिळवलेली आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याप्रमाणेच अजून एक वारसा हे गाव पूर्वीपासून जपत आले आहे आणि तो वारसा म्हणजे अखंड देशसेवेचा। देशाच्या सैन्य दलात भरती होऊन देश संरक्षणासह प्रत्यक्ष देशभक्ती करण्याची परंपरा या गावात अगदी जुनी आहे। अगदी इंग्रज काळापासून ते आजपर्यंत ही परंपरा अखंडित सुरू आहे। शेकडो सैनिक या गावाने देशसेवेसाठी या भारत मातेला अर्पण केले आहे। या सर्व आजी माजी सैनिकांच्या शौर्याचा गौरव व्हावा तसेच त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या उद्देशाने गावातच अगदी मंदिर व मस्जिद शेजारीच भव्य असे सैनिक भवन उभारले आहे। या सैनिक भवनात आतापर्यंतच्या सर्व आजी माजी सैनिकांचे तसेच पोलीस खात्यातील पदाधिकाऱ्यांचे फोटोसह त्यांची संपूर्ण माहिती, सेवेचा कालावधी, कामगिरी अशी माहिती देण्यात आली आहे। सैनिकांचा हा एक प्रकारे सन्मानच म्हणावा लागेल। गावातील पहिले सैनिक स्वर्गवासी बाळकृष्णराव दगडूजी शिंदे यांच्यापासून सैन्यात भरती होण्याची परंपरा सुरू होते। स्वर्गवासी बाळकृष्णराव दगडूजी शिंदे हे सन 1938 ते 1945 दरम्यान ग्वाल्हेर संस्थानचे सैनिक म्हणून कार्यरत होते। त्यांच्यानंतर अनेक तरुण भारतीय सैन्य दलात व पोलीस दलात रुजू झाल्याचे आपल्याला निदर्शनास येईल। स्वर्गवासी सांडू भिका आकाते यांचा तर दुसऱ्या महायुद्धात सहभाग आहे। तसेच सन 1962, सन 1965, सन 1971 व कारगिल युद्धामध्ये सुद्धा सहभागी होऊन शौर्य गाजवणाऱ्या जवानांची संख्याही मोठी आहे। जम्मू काश्मीर, आसाम, मणिपूर अशा दुर्गम भागात सर्वांनीच आपली सेवा बजावली आहे तसेच बजावत सुद्धा आहे। त्याचप्रमाणे अनेक जणांनी लष्करातील मोठ्या पदावर जाऊन देशसेवा केली आहे। देशसेवेबरोबरच आपल्या हातून समाजसेवाही व्हावी या भावनेने सर्व आजी माजी सैनिकांनी तसेच पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येऊन गावात आजी माजी सैनिक मित्र मंडळाची स्थापना केली आहे। गावातील तसेच परिसरातील सार्वजनिक सामाजिक कार्यात सहभाग घेऊन भरीव हातभार लावण्याचे कार्य या मित्रमंडळातर्फे सातत्याने होत असते। या सैनिक गावाची व आजी माजी सैनिक मित्र मंडळाने केलेल्या सामाजिक कार्याची दखल भारत सरकारनेही घेतली आहे। केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली व सैनिक कल्याण कार्यालय औरंगाबाद तर्फे सैनिकांचे गाव म्हणून गौरवलेल्या नाचनवेल कोपरवेल गावात स्वच्छता अभियानासारखे महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत।
दरवर्षी श्री भिकनशावली बाबांच्या भंडाऱ्यानिमित्त भारतीय सैन्यातील शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता तसेच वीरपिता यांचा गौरव करण्यात येतो। याच वेळी देशभक्तीपर संगीत मैफिलींचा कार्यक्रमही घेतला जातो। शहीदांच्या बलिदानाची आठवण म्हणून शहीदांच्या नावाने दरवर्षी वृक्षारोपणही केले जाते व लावलेल्या प्रत्येक झाडाला शहीद जवानाचे नाव देऊन त्याची जोपासना केली जाते। कर्तव्य म्हणून भारताच्या स्वातंत्र्य दिनी तसेच प्रजासत्ताक दिनी ज्येष्ठ सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते। सैन्यात भरती होण्यासाठी गावातील तरुणांनी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रासारखे एक केंद्र या गावालगतच्या माळरानावर उभारले आहे। कुठलीही शासकीय मदत न घेता जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सुविधा या केंद्रात या तरुणांनी स्वखर्चाने उपलब्ध केल्या आहेत। यातूनच या सैनिक गावाच्या तरुणांची देशसेवेसाठी असुसलेल्या स्वभावाची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही। दररोज सकाळी 4 ते 4:30 वाजेपासून अनेक तरुण या मैदानावर मेहनत करताना दिसतात। संध्याकाळीही 5 वाजेपासून हे मैदान भावी सैनिकांच्या दमदार पावलांच्या नेक इराद्याने दणाणते। या मैदानावर कसलेल्या तरुणांची सैन्यात भरती होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। अशा या देशासाठी शेकडो सैनिक देणाऱ्या नाचनवेल कोपरवेल गावाच्या कार्याची दखल घेऊन शासनाने या गावात एक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र तसेच सुसज्ज ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारावे अशी आजी माजी सैनिक, पोलीस दल कर्मचारी, गावकरी तसेच तरुण सतत मागणी करीत असतात। एखाद्या दिवशी तरी शासन या लौकिक मिळालेल्या सैनिक गावाची दखल जरूर घेईल अशी वयोवृद्ध झालेले माजी सैनिक आशा व्यक्त करीत असतात। तुर्तास तरी या हिंदू मुस्लिम ऐक्य जपणाऱ्या तसेच देशसेवेने भारावलेल्या या सैनिक गावास मानाचा सॅल्यूट। जय हिंद।